नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता चाचणी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. या परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरला प्रत्येकी 30 गुण या विषयावर आधारित विचारले जातात. यासाठी फडके प्रकाशनचं अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र हे पुस्तक फार महत्त्वपूर्ण आहे. घटक क्रमांक 1 अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप आणि त्याची चर्चा. या पहिल्या घटकावरती आधारित काही प्रश्न TETच्या परीक्षेत पडलेले आहेत. TET पेपर 1 2014 साली मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यांची जोड्या लावा विचारलेल्या होत्या. तर अरिस्टॉटलची व्याख्या आहे आत्म्याचे शास्त्र. मॅकडुगल मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. विल्यम वुंट बोधावस्थेचे शास्त्र. मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांची जी व्याख्या आहे मानव व आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. त्यानंतर मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात ही व्याख्या टिंबटिंबने दिली होती असा एक प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर आहे अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॅटसन यांनी मन आणि बोधावस्था जुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली होती. हे 2 प्रश्न या टॉपिकवर विचारलेले आहेत. तर आपण काही आणखी महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत या टॉपिकचे ते बघूयात. तर मानस म्हणजेच मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र. थोडक्यात मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र होय. 21सावं शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. इसवी सन पूर्व 384 ते 322 हा अरिस्टॉटलचा काळ होता. अरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक, हा ग्रीक तत्त्ववेत्ता आहे. त्याने डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यात आत्म्यासंबंधीचे विचार समाविष्ट आहेत. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटलने केली. हा प्रश्न विचारला गेलेला आहे की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या अरिस्टॉटलने केली आहे. त्याचा डी ॲनिमा नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे. अरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक आहे. ग्रीक काळातील आणखी एक तत्त्ववेत्ता प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला आहे. यावर जोड्या लावण्यासाठी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. अरिस्टॉटल त्याचा जो ग्रंथ आहे डी ॲनिमा, प्लेटो यांचा जो ग्रंथ आहे रिपब्लिक. तर हा जो रिपब्लिक ग्रंथ आहे यात व्यक्तिभिन्नते संबंधीचे विचार मांडले आहेत आणि हे विचार जे आहेत ते मानसशास्त्राला अतिशय जवळचे आहेत. रोमन काळातही क्विंटिलियन नावाचा एक शिक्षणतज्ञ होऊन गेला. तो म्हणतो की वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे याने म्हटले आहे. हे वाक्य देखील आपण महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे विचार आणि ते मानसशास्त्रज्ञ असा देखील एक प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या 2 ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. ग्रीक शब्दांपासून सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे विचार. आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते सायकोलॉजी. म्हणजेच आत्म्याचं शास्त्र सायन्स ऑफ सोल होतं मानसशास्त्र. मनाचं शास्त्र ते मानसशास्त्र. याच्या व्याख्या आहेत त्यात कशा बदलत गेल्या. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या मॅकडुगल यांनी उचलून धरली. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही मॅकडुगलची व्याख्या आहे. हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मॅकडुगलची व्याख्या म्हणजे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र ही व्याख्या कोणी केली ते मॅकडुगल. इसवी सन 1879 मध्ये जर्मनी येथील लाइप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. सर्वप्रथम मानसशास्त्राची प्रयोगशाळा कोणी सुरू केली तर ती विल्यम वुंट यांनी सुरू केली 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात. मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होऊ लागला. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले. विल्यम वुंट म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र ही मानसशास्त्राची व्याख्या. मानवी वर्तनाच्या मुळाशी अभूत प्रेरणा असतात हे सिग्मंड फ्राइड यांनी निदर्शनास आणले.
त्यामुळे मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र बनले. सिगमंड फ्राईड हे पण लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्र वॅटसन यांनी मन आणि बोधावस्था दोघी जुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, वर्तनाला म्हणजे वॅटसन व सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. तर मन नावाच्या मानसशास्त्राने त्यात मानवशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र ठरवले. वॅटसनने वर्तन तर मन याने अनुभव व वर्तनाचं शास्त्र ठरवलं. मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी मानसशास्त्राची थोडी व्याख्या बदलली आणि मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या म्हणजे मानव पण आणि मानवेतर प्राणी पण वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी अधिक व्यापक व्याख्या पुढे रूढ केली. वुडवर यांनी वर्तनाचं सूत्र मांडलेलं आहे. B=SOR. B फॉर बिहेवियर, स्टिम्युलस, O ऑर्गॅनिझम आणि R रिस्पॉन्स म्हणजे वर्तन बरोबर उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया असं ते सूत्र मांडले जाते. ॲरिस्टॉटल ॲनिमा ॲनिमा, प्लेटो रिपब्लिक याचा ग्रंथ आहे. वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असं क्विंटिलियनने म्हटलेलं आहे. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, सायन्स ऑफ माइंड, मन मॅकडुगल यांनी उचलून धरली. मग त्यांनीच मॅकडुगलनेच थोडासा याच्या व्याख्यात बदल केला. मानवशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मकशास्त्र होय. 1879 मध्ये जन्मलेल्या लायप्झिग विद्यापीठात विल्यम वुंड यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली. मानसशास्त्रीय बोधावस्थेचे शास्त्र बनले विल्यम वुंड. मग मानवी वर्तनाच्या मुळाशी अभूत प्रेरणा असताही फ्राईडने निदर्शन आणले. मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र बनले. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॅटसन मन आणि बोधावस्था जुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. मन नावाच्या मानसशास्त्राने त्यात मानसशास्त्र हे अनुभव त्याने ॲड केला. अनुभव वर्तनाचे शास्त्र ठरवले. मॉर्गन किंग आणि